नमस्कार बेंजलवर. तर आज आपल्याला जायचं होतं कोडोलीला गावदेव सोहळा निमित्त. कार्यक्रम ठिकाणी पोचलो. पहिला सेटअप लावून घेतला आणि कार्यक्रमाला केली सुरुवात. त्यानंतर बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम कारव्यामध्ये होता. कारव्यामध्ये पोचल्यानंतर जे दरबार बेंजोवाल्याने जे धिंगाणा चालवत होता तो ऐका तुम्ही. कार्यक्रमाचं नियोजन खूप छान होतं. कार्यक्रमाची रथगाडी, बेंजो, डीजे तर नादच खुळा. पुढं जाऊन बघतो तर डीजे वाल्याने कान गच्चच कार्यक्रम लावला होता. अलेक्स डीजे RP कॅबिनेट कान गच्चच कार्यक्रम. त्यानंतर आम्ही केले की चालू. कार्यक्रम झाला ना आम्ही गेलो धनगर वाड्यावर. तर बघा धनगर वाड्याचं दृश्य, व्यवस्थित पार्किंग. आत गेल्यानंतर काय बघताय, गेल्या धनगर वाड्याचा बोर्ड बघितल्यानंतर आत एंट्री केल्यानंतर शिवाजी महाराज बघतोय तो रायगड झाला की दादा कोंडके बघतोय, नाही तर बघतोय तो नील फुले झाल्यानंतर काय तोपर्यंत पोरांनी पंगत मांडली. बावड्या मामाचं जेवण होतं. नीलज दादानं तर असला धुळा उठवलेला, नुसतीच बावड्या मामाची चेष्टा चालूच. तोपर्यंत निलेश दादाने एनर्जी ड्रिंकवर तावच मारला होता. ताव मारत बावड्या मामाची चेष्टा झाली तर राजू मामा. सगळ्यासनी माहीत होतं मी ब्लॉक करतोय, तर सगळी ॲक्शनच करत होती. ॲक्शन करत बावड्या मामाची चेष्टा चालू होती. आम्ही दादानं तर धुळाच उठवलेला. तर पवन दादा आमचा बघा कसा करतो. तवर राजू मामाच्या अंगात आलंच होतं. निलेश दादाने एनर्जी ड्रिंकचा तर धुळाच पाडला होता. तोपर्यंत बघत आली ताटं आल्यानंतर आमचा राजू मामा बघा कसा करायला लागला. ताटं लावल्यानंतर बावड्या मामानं चालूच केलं जेवायला. जेवण चालू असताना कोण सोलकडी मागतंय, कोण काय मागतंय, कोण चेष्टा लावल्या, कोण रस्सा मागते. तर एक मेंबर बघा कसा करायला लागला. नुसता वास करायला लागले सगळेजण. पोट भरून सगळे जेवले. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जेवणाची इच्छा झाली तर हॉटेल धनगरवाडा हॉटेलला एकदाशी अवश्य भेट द्या. जेवणाची क्वालिटी एकदम खतरनाक क्वालिटी होती. अळणी रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी, सुकं मटण, रोटी
खावा किती पण अनलिमिटेडच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करायला विसरू नका.